दुपारचे भांडे झाले, म्हणजे सकाळी स्वयंपाक ते झाला होता त्याचे भांडे झालेत. आता दुपारी 2 वाजले तर सगळं आवरून घेतले. किचन वाटा ते फडशी तीन पुसून घेतले, सगळं स्वच्छ केले. तर काल कपडे धुवून टाकले ते जयंतीचे सगळे घालून गेलेले ते पोरांनी, मी ते सगळे धुवून आता हे घडी करून ठेवायचे व्यवस्थित. आणि कपडे इस्त्रीला द्यायचे ते दोघं, पप्पाचे आणि लेकाचे, भाऊजीचे आणि वेदांचे. चला आता आज येऊल्यात आमच्या सासूबाई आल्यात. आता पर्यंत गेटपर्यंत आले असतील, तुम्हाला दाखवते. त्यांना चालता येण्यात गेले, बिमार आहेत त्याने, त्याच्यासाठी आल्या. तर घरी दवाखान्यात घेऊन जायचे संध्याकाळी. दुपारचं वातावरण बघा कसं आहे, उन्हाचा कार झालाय पूर्ण. झाडं चांगले फुटाले, तर मोहऱ्याचं झाड पण छान आले. चांगले फुटले. वेदांत आला वाटतं, वेदांत त्याच्या आजीला आटोत आले सासरे. आणलाच कसं राहते का? माझ्या पायाला लागलं होतं, असंच चालता येत नव्हतं. तसंच घरी काम पण करत होते. मला म्हटले होते मला माझी तब्येत खराब आहे, आता सासूला चला येणार. स्वयंपाक झाला इकडं रेडी, भाकरी पण झाल्यात, भांडे पण झालेत. आता तुमचे भाऊजी आले हो का कामाचे, दवाखान्यात आणले. तो भरला कमरामध्ये घाण काढाले. तर किती वजन कमी झाले माझं, किती. आता सासूचा दवाखाना झालेला आहे. आता मी घरी चालले. आता आई पण आल्या दवाखान्यामध्ये, आता ह्यांना पण दाखवले. आता घराकडे चाललो. आता घरी आले दवाखान्यातून सासूबाईला घेऊन. आता चला त्यांना गोळ्या देते.